खूप जास्त दिवसांनंतर फायनली प्लॅनिंग केली आणि निघालो थेट आमच्या बाईक्स घेऊन माळशेज घाट आणि पाळशेज घाट करून आम्ही सरळ भीमाशंकर महादेवांच्या चरणी दर्शनासाठी जातो. परंतु मध्ये असे हे जे काही दृश्य दिसतात ते आपोआपच गाडी वळते आणि आपोआपच आपलं मनही वळतं. अशी काही दृश्य आहेत. खूप एन्जॉय आतापर्यंत तर आम्ही केलेलाच आहे आणि याही पुढे करूच, कारण जीवन आता अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. आयुष्य अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. हे ते काहीच निश्चित नाही आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल या आयुष्यामध्ये हे सांगणं आता सोपं नाही आहे. अनेक असे आपण इन्सिडेंट बघितले, अपघात बघितली. पहलगाम येथे झालेला तो दहशतवादी हल्ला असेल की जेथे अनेक निष्पाप बळी, आपल्याला सोडून जाणारे अनेक निष्पाप व्यक्ती त्या पहलगाम हल्ल्यामध्ये बघायला मिळाले. त्याच्यानंतर कोणाला वाटलं असेल की एका ट्रॉफी जिंकलेल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी गेलेली मंडळी त्यांच्या मरणाचा एक क्षण ते आनंदित घालवत होते. आणि कोणाला वाटलं असेल की लंडनसाठी निघालेली फ्लाईट 45 सेकंदाच्या आतमध्ये 242 निष्पाप बळी घेईल आणि सकाळी स्वतःच्या उराशी मोठे स्वप्न बाळगून मुंबईकडे निघालेला प्रवासी एका लोकल ट्रेनच्या अपघातामध्ये आपल्याला सोडून जाईल. म्हणून कसं आहे ना मंडळी, आयुष्य हे एकदाच आहे. देअर इज अ नो वन्स मोर. म्हणून या आयुष्य जगत असताना जीवनातील प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण आनंदीत जगा. मंडळी, आज माळशेज घाटामध्ये थोडीशी विश्रांती घेतोय. जवळजवळ 3 तास कंटिन्युअसली बाईक राईड करून आमच्या घरून जसं आम्ही निघालो, हा फर्स्ट हॉल्ट आहे आमचा आणि आमच्या काल्या घोड्याला सुद्धा थोडीशी विश्रांती हवीच. हा इकडे फोटोशूट करतोय, स्नॅप पाठवतोय, परंतु त्याला खरा जीवनाचा आनंद अजून माहिती नाही आहे. हा जो निसर्ग आहे, माझ्या पाठी तुम्ही बघतायत, माळशेज घाटाला आता सुरुवात झालेली आहे. तसं म्हणतात ना की ईश्वर सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना. म्हणून आयुष्य मरणा अगोदर जो तुमचं आयुष्य आहे ना, तो आयुष्य तुम्ही मनसोक्त जगून घ्या. या निसर्गामध्ये विलीन होऊन जा आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये असं वाटतच नाहीये की आता जवळजवळ 3 तास आम्ही इथपर्यंत येण्यासाठी राईड करून आलो आहे. थोडाही थकवा जाणवला नाही. जणू काय आम्ही आता आभाळामध्ये चाललो आहे, ढगात चाललो आहे, असंच दृश्य आहे.